तर मित्रांनो इकडे आपली तयारी झालेली आहे आणि निघण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही गाड्या मी सकाळी 6 वाजेपासून पुसलून ठेवल्या. 5:30लाच पुसल्यात, चकाचक केल्या. लोडिंग झालेलं आहे सामान वगैरे, जास्त सामान काही काढलं नाही. हे आपल्या दोन्ही गाड्या. दुर्वाला कसं तरीच होतं. दुर्वा उलटीसारखं होतंय का? तिला मळमळ होते कारण सकाळी लवकर उठलेली आहे. त्यामुळे कर्णी मातेचं दर्शन घेऊ इकडे बिकानेरमध्ये आलेले आहेत. तर सगळ्यात मोठा पॅच काल मारलेला 11,500 किलोमीटरचा पॅच होता पालघरपासून इथपर्यंत. आणि आता कर्णी मातेचं दर्शन घेऊन आपल्याला अमृतसरला पोचायचं आहे. आपल्या अमृतसरला रूम आहेत. अमृतसर आहे 500 किलोमीटर. तर पुढचे प्रत्येक पट्टे 500च्या दरम्यानच असतील. ठीक आहे, आता निघूया आपण. चला. हे बघा रोडवर कसे जंगली उंट आलेले आहेत. इकडे जंगली उंट आहेत. काय हात देऊ नको खायला, आपल्यालाच खातील ते. जंगली आहेत, पाळतू थोडी आहेत, पट्टा नाही मिळत गळ्यात. हे बिकानेर वरून आपण निघालेलो आहेत आणि रस्त्याला कर्णी मातेच्या जाताना हे उंट आपल्याला दिसलेत. तर मित्रांनो इकडे आपण कर्णी माता मंदिर बिकानेर इथे आलेलो आहोत पार्किंगला. समोर मंदिर आहे, बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे. हे मंदिर आहे बिकानेर मधलं फेमस कर्णी माता चुहोका मंदिर असं इकडे सांगतात. हे अशा प्रकारे इकडचं आजूबाजूचं वातावरण आहे. सकाळचे वाजलेले आहेत 7:15, पण भरपूर टेम्परेचर आहे इकडे. चला पटापट दर्शन घेऊया काय आहे बघून. तुम्ही बघू शकता इकडे सर्व उंदरच उंदर आहेत आजूबाजूला. हे आपण दर्शनासाठी आलेले आहेत. तर दुर्वाला घे, दुर्वा घाबरते. हे मंदिराचा परिसर, हे कर्णी माता मंदिर मेन मुख्य द्वार. तुम्ही बघू शकता इकडे कसे उंदरच उंदर आहेत सर्व. अशा प्रकारे इकडे खाण्यासाठी उंदरांना देत आहे. बघा तुम्ही सर्व उंदरच उंदर. आणि खाण्यासाठी कसं चणे वगैरे देतात. सर्व उंदरच उंदर आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही आपली दुसरी गाडी बाजूला चाललेली आहे. त्यांना ऊन लागलंय म्हणून चादर लावलेला आहे. हे त्या बाजूला घे. हा, तर आता इकडून आहे अमृतसर. पुन्हा आपण एक्सप्रेस वे पकडलेला आहे. अमृतसर आहे आता 480 किलोमीटर, म्हणजे 500 किलोमीटर जवळजवळ अमृतसर आहे. बघूया आता किती वेळ लागतो अमृतसरला पोचायला. दुपारपर्यंत पोचायचं टार्गेट आहे 3 वाजेपर्यंत, पण तशी काही शक्यता वाटत नाही. 3 वाजणार नाही, 3 पेक्षा जास्त वाजतील. 4 वाजेपर्यंत तरी पोचलं पाहिजे. तेव्हा जालियनवाला बाग संध्याकाळी बंद होते. हे बघा बोर्ड आला अमृतसर 477 किलोमीटर अमृतसर आहे. जालियनवाला बाग लवकर बंद होते. गोल्डन टेम्पल काही चालूच असतं. आपल्याला लंगरमध्ये जेवायचं सुद्धा आहे आणि जालियनवाला बाग आणि गोल्डन टेम्पल बघायचं आहे. आणि मुक्काम आजचा आपला अमृतसरमध्येच आहे. कसं वाळवंट आहे, आजूबाजूला वाळवंट आहे सर्व. हा एक्सप्रेस वे आहे पूर्णप्रमाणे समृद्धी हायवे प्रमाणेच हे जंगलातून, म्हणजे काहीच सिटीशी संबंध नाही, शहराशी संबंध नाही. बायपास गेलेला आहे, बायपास सर्व अशा प्रकारे बायपास आहे. ही मागे आपली गाडी आहे. ही बघा आली गाडी. आदित्य चालवतोय, ध्रुव बसलेला आहे. गाडी कशी सकाळ सकाळ चकाचक केल्याने किती क्लिअर मस्त वाटते, फ्रेश वाटते गाडीला सुद्धा. अनुष्का, आणि अनुष्का अशी बसलेली आहे. अनुष्का मोगरे. नंतर दुर्वा काय करते? हे अशा प्रकारे आमच्या गाडीमध्ये सेटअप आहे. चला भेटूया पुढे. कशा प्रकारे वाळवंट आहे बाजूला, सर्व वाळवंट आहे. पण शेती पण केलेली आहे, काय समजत नाही कसे काय शेती केलेली आहे एवढी वाळवंटामध्ये सुद्धा. वाळूचे डोंगर आहेत सर्व आणि लोक राहतात सुद्धा. आणि वाळवंट भरपूर आहेत. वाळवंटात शेती करणे म्हणजे
खूप क्रिटिकल काम आहे. साध्या आपल्या इकडे शेती होत नाही, पाणी झाडं पाणी असून इकडे 40 डिग्रीने 48 डिग्रीमध्ये कसे काय शेती करतात. जबरदस्त. सर्व वाळवंटच वाळवंट. बघा तुम्ही कसं दूर दूरपर्यंत वाळवंट दिसतं रोडच्या बाजूला. कारण हायवेवर एक 200 किलोमीटर पर्यंत आपल्याला डिझेल काय भेटला नाही, त्यामुळे हायवे सोडला हनुमानगडी राजस्थान एक्सप्रेसवे सोडला मध्येच आणि इकडे डिझेल पंपावर आलो. हायवे समोर आहे तुम्ही बघू शकता आणि इथे अजून 100 किलोमीटरवर डिझेल पंप आहे आणि बहुतेक डिझेल पंप इकडचे बंद होते, त्यामुळे आम्ही पुढे आलो आणि इकडे आम्हाला फुल टँक करून देत आहेत ते. मागच्या डिझेल पंपवाले जिओवाल्याने फक्त आम्हाला 2000 रुपयाचा डिझेल दिला, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. आता 400 किलोमीटर आपलं राहिलेलं आहे, 350 किलोमीटर सॉरी, अमृतसर इकडून. ठीक आहे, एकदा फुल केलं तर अमृतसर पोचून जाईल, टेन्शन नाही. मित्रांनो इकडे एक इश्यू झालेला आहे. काढ आता तो मडफ्लॅप एवढे खराब दिले, एवढे 32-33 लाखाची गाडी आहे आणि एवढे भंगार मडफ्लॅप. वरून 4 मडफ्लॅपची किंमत 10,000 रुपये. एक मडफ्लॅप दाखव रे क्वालिटी त्याची, हाताने तोडून ते. आणि एवढी भंगार क्वालिटी, रिप्रोसेस मटेरियल. 50 रुपयाचा मडफ्लॅप नाही मिळत. 2 मडफ्लॅप आपले पहिल्याच ट्रिपमध्ये तुटलेले आहेत. हे मागचे सुद्धा क्रॅक झाले ना, हा सुद्धा गेला आणि हा सुद्धा तुटलेला आहे आपला मडफ्लॅप. आणि जुन्या गाडीचे बघा किती ओरिजिनल पीस आहेत. आज 9 वर्ष चालू झालेले आहेत. किती पावसाळे खाली 2.5 लाख किलोमीटर फिरत आले, पण एक सुद्धा, फक्त तो क्रॅक झाला आहे, पण एक सुद्धा खराब नाही झाला. त्याची क्वालिटी आणि याची क्वालिटीमध्ये किती फरक आहे. आता आपण पोचलेले आहेत. आपला नारनौल 800 किलोमीटरचा जो एक्सप्रेस होता, जामनगर अमृतसर एक्सप्रेसवे, तो आपला संपलेला आहे. हा शेवटचा टोल आहे आपला. आणि एक गाडी पंजाबमध्ये एंट्री झालेली, हरियाणा सुद्धा बायपास झालेला आहे आपला. ही आपली एक गाडी इकडे आहे. एक वॉशरूमसाठी ब्रेक घेऊया. टेम्परेचर आहे 43 डिग्री आणि वाजलेत आता 11 वाजलेले आहेत. चला वॉशरूम करू आणि लगेच निघूया फटाफट. बघू शकता इथे बठिंडामध्ये केवढं मोठं थर्मल पॉवर आहे. थर्मल पॉवर म्हणजे वीज केंद्र आहे, पण आता कशावर थर्मलवर चालते का कशावर चालते माहीत नाही. बठिंडा ना पंजाब. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण ह्या ढाब्यावर आलेले आहेत. फेब्रुवारीमध्ये आपण अमृतसर केलं होतं. फेब्रुवारीमध्ये बाय रोडच आलेलो गाडी घेऊन. ह्या समोर आपल्या गाड्या उभ्या आहेत तिकडे बाहेर. आणि या हॉटेलला आपण व्हिजिट केलं. सकाळी नाश्त्यासाठी आलेलो इकडे अमृतसरवरून. जेव्हा इकडे आलेलो अमृतसरवरून घरच्या दिशेने निघालेलो खाटू श्यामच्या दिशेने, तेव्हा आपण याच हॉटेलला नाश्ता केलेला सकाळचा. आता जेवणासाठी आपण आलेलो आहोत इकडे. त्यांनी सुद्धा ओळखलं कारण त्यांची व्हिडिओ काढलेली आपण हॉटेलवाल्याने. हे अशा प्रकारचं हॉटेल आहे, AC हॉटेल आहे. खूप छान आहे टेस्ट वगैरे. बघूया आता. पनीर मागवलेलं आहे. जेवण आल्यानंतर बघू कसं आहे ते. चला, तर वाजलेले आहेत दुपारचा 1:30 आणि आपण आता अमृतसरमध्ये पोहोचलेलो आहोत. आता 50 किलोमीटरवर आपली हॉटेल आहे राहण्यासाठी. स्टे केलेलं आहे, ते AC हॉटेल घेतलेलं आहे. मित्रांनो इकडे आपलं जेवण चालू झालेलं आहे. जेवण आलेलं आहे. मखनी काय शाही पनीरची भाजी, रोटी, भात. दुर्वाला सुद्धा पनीरची भाजी खूप आवडते. अशा प्रकारे आलेलं आहे जेवण आपलं. आता जेवण करून घेऊया फटाफट. ध्रुव आजू सर्व बसलेले आहेत. चला पुढे बघ, एकदम फुल छपरी बसला आहे गाडीवर. आता एक पडेल बिडेल आता कुठे त्याच्या जवळ जातो. समोर बघा तुम्ही कसा सर्कसवाला आहे. सर्कसवाला गाडीवर कसा सर्कस करतोय. पडला काय गाडी चालवतात पंजाबची लोक, असे पण काय ना काय गाडी चालवतात. तर मित्रांनो अमृतसरची रूम घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ही AC रूम आहे.
क्लीन अँड नेट. ही तिसऱ्यांदा आम्ही रूम घेतोय अमृतसरचं हॉटेल. इकडे अशा प्रकारे बाल्कनी तर नाही माहीत पण ग्लास आहे. आणि हे वॉशरूम आहे इथे छोटंसं. ही आम्हाला तिघांसाठीच आहे. किती 900 रुपये ना. हे 900 रुपयाला ए सी रूम. अशा आम्ही 5 रूम घेतल्यात ए सी रूम. दुसरी दाखवले. हा पूर्ण फ्लोअर आपण घेतलेला आहे. ही लिफ्ट आहे इकडे आणि हे पूर्ण रूम फ्लॅट पूर्ण फ्लोअर आपला आहे. पॅसेज आहे हा. फेब्रुवारीमध्ये सुद्धा हीच घेतलेली रूम. ही एक रूम मंदेश पाटील प्रणाली यांची. ही अशा प्रकारे दुसरी रूम 202. ही आमची 201. ही 203. ही 203 सुद्धा आमचीच रूम आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही एक रूम आहे ए सी रूम. आणि ही 204. खरे आडवा पडलाय कंटाळा का काय. दरवाजा तर बंद कर. एसी चालू आहे थंड आहे एकदम. हे ध्रुव. आणि बघू किती जण. एक रूम आवांसाठी खाली आहे पहिल्या मजल्यावर. लिफ्ट आहे तरी सुद्धा त्यांनी एक रूम आम्हाला खाली दिली. अशा प्रकारे ह्या 900 रुपयाला प्रत्येकी रूम आहेत. 9-5 45 4,500 5 रूम झालेले आहेत. आणि आता थोडा आराम करू रेस्ट करू आणि गोल्डन टेम्पलसाठी निघू. जालियनवाला बाग गोल्डन टेम्पल हे सगळं बघता येईल. ध्रुवाला आवडलेली आहे ही रूम. अशा प्रकारे आम्ही आता रिक्षामध्ये बसलेले आहेत. बॅटरीवाली गोल्डन टेम्पलला दर्शन घेण्यासाठी जाण्यासाठी निघालेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. 2 रिक्षा केलेल्या आहेत. एक पुढे एक रिक्षा गेलेली आहे. हे बघा एक पुढची रिक्षा. उसको जरा क्रॉस करो वो रिक्शा को. खाली वीडियो निकालने का है बस. हे बघू शकता तुम्ही कशी रिक्षामध्ये मजा येते. दुर्वाला खूप मजा येते. हे बाकीची फॅमिली मोगरे फॅमिली तिकडे बसलेली आहे. अमृतसरमध्ये आपण आलेलो आहोत आणि फेमस लस्सी पिण्यासाठी इकडे खास रिक्षा करून आलेलो आहेत. अमृतसरची स्पेशल लस्सी पिण्यासाठी 40 रुपये हाफ आणि 70 रुपये फुल ग्लास असा आहे. हे इकडचे कारागीर आहेत. हे मालक आहेत बसलेले. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. भरपूर गर्दी असते इकडे. आणि हे आपली लस्सी पिण्यासाठी सगळे मग्न आहेत. बधू कशी आहे रे लस्सी कशी आहे. ए बधू लस्सी कशी आहे. दुर्वा लस्सी कशी आहे. अनुष्का अजून खातच नाही. सर्व पित आहेत. प्रणालीला आवडलेली आहे. तिला सर्दी आहे. डॉक्टरच्या गोळ्या खाते पण लस्सी पिणारच सांगते अमृतसरची. म्हणून ती सुद्धा लस्सी पित आहे. सर्व लस्सी पित आहेत. आता मी पण माझी लस्सी घेतो. काय रे काय डिस्कशन चालू आहे. लस्सी ओके आहे ना. हां दुर्वा आवडली का लस्सी. अमृतसरला आले ना लस्सी नाही पिली तर काय पिलं मग. बरोबर ना. अशी अनुष्का सांगते. इथे मोठमोठे सेलिब्रिटीचे इकडे फोटो लागलेले आहेत वरती. तुम्ही बघू शकता. पिक्चरमधील काही सेलिब्रिटीज आहेत त्यांचे फोटो लागलेले आहेत. तेच ते स्पेशल लस्सीचं ठिकाण आहे. आणि आपली सगळ्यांची लस्सी पिऊन झालेली आहे. आता निघूया गोल्डन टेम्पलसाठी. एक इकडे पेढेवाली लस्सी आहे फेमस. ती एक आपण ट्राय करत आहोत. मंदिशमध्ये एक पेढेवाली लस्सी घेऊया. त्याच्यामध्ये काय मलाई पेढा का काय टाकलेलं आहे. काय टाकतो काय माहिती. बघूया आपण. पंजाबी लोकांचं फेमस पेय म्हणजे लस्सी. तर मित्रांनो आता आपण गोल्डन टेम्पल आणि जालियनवाला बाग इकडे जाण्यासाठी निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला कशा प्रकारे आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्टॅच्यू आहे इकडे. आणि समोर गोल्डन टेम्पल वगैरे आहे. जालियनवाला बागमध्ये पहिले जाऊ नंतर मग गोल्डन टेम्पलला जाऊ. समोर बघा स्टॅच्यू कसा. हे अशा प्रकारे इकडे स्टॅच्यू वगैरे आहे. आपण रिक्षामध्ये ती लस्सी पिऊन आलो. आता इथे त्याने सोडलं. जाताना मग हॉटेलवर लंगरमध्ये जेवण करूनच जाऊ. हे आपले मेंबर सर्व येत आहेत. ध्रुव पदू दुर्वा दुर्वा. चला हा सुंदर असा एक स्टॅच्यू आहे इकडे बघण्यासारखा.
जालियनवाला बाग समोर ट्रॅफिक आहे, सर्कल आहे, त्यामुळे हॉर्न वगैरे जास्त मारतात. बघा तुम्ही कशा प्रकारे स्टॅच्यू आहे. लाल किल्ला आहे का रे तो समोरचा? चला जालियनवाला बागासाठी चला. अशा प्रकारे स्टॅच्यू आहे, जबरदस्त आहे. चला जालियनवाला बाग. हे स्मारक आहे, हुतात्मा झालेल्यांचं स्मारक लावलेलं आहे, चेहरे त्याच्यात. आणि समोर आहे जालियनवाला बाग. हे तिकीट आहे का विचार रे? तो जालियनवाला बाग, इकडे तिकीट आहे काउंटर. काय मस्त सजावट आहे आजूबाजूची. हे आता लेटेस्टच असं सगळं केलेलं आहे इकडे. आणि समोर आहे ते गोल्डन टेम्पल, ते बघू शकता तुम्ही. आपल्याला नंतर बघायचंच आहे, पण पहिले जालियनवाला बाग बघून घेऊ. आजूबाजूचा परिसर अशा प्रकारे आहे, सगळी रस्टेड एरिया. चला जालियनवाला बागमध्ये जाऊया, इतिहास पुन्हा एकदा ताजा करूया. जालियनवाला बागाची एंट्री आहे. हे छोट्याशा एरियामधून आलेले लोक त्यावेळेला सभेसाठी. इतिहासामध्ये नोंद आहे त्याची. आणि इथे गोळीबार झालेला, इंग्रजांनी गोळीबार केला होता. ते समोर एक हुतात्मा स्मारक आहे. इकडे व्हिडिओवर सगळं तो इतिहास पुन्हा एकदा जागृत करतात. तो स्मारक आहे तिकडे. चला फिरून घेऊया मित्रांनो. हा बघा स्मारक बनवलेलं आहे, जालियनवाला बागातील स्मारक. इकडे आपण फोटो वगैरे काढले आहेत. आपण सर्व हे स्मारक बघून आता पुढे जाणार आहोत गोल्डन टेम्पलला. थोडा अंधार पडेपर्यंत, म्हणजे सूर्यास्त होईपर्यंत इथे जरा फिरूया. आता 2 दिवस ट्रॅव्हलच केलं, कालपासून आणि आजपर्यंत अर्धा दुपारपर्यंत आपण ट्रॅव्हलच केलं. काल संपूर्ण दिवस ट्रॅव्हल, तर थकलेले आहेत. आता खरं आपल्याला काय काय बघण्यासारखं ठिकाण आहे, आपण पोचलेलो आहोत. तर आपल्याला आता काय काय बघायचं आहे. मित्रांनो आपण गोल्डन टेम्पलमध्ये जाण्यासाठी सर्व तयारीत आहेत. चप्पल बुटं काढलेली आहेत आणि वरती ते डोकं असं ठेवून जाऊन चालत नाही. हे रुमाल किंवा अशा प्रकारे काही डोक्यावर घ्यावंच लागते. आणि बघू शकता तुम्ही हे गोल्डन टेम्पल, आजूबाजूचा परिसर. हा एंट्रन्स इकडे आहे. सूर्योदय आहे अजून. आता वाजलेले आहेत 6:45. आजूबाजूचा आवार बघा किती स्वच्छ आहे, मस्त एकदम क्लिअर. खूप जबरदस्त आणि खूप मोठं हे देवस्थान आहे शीख समाजाचं. चला मध्ये दर्शनासाठी जाऊ.